नमस्कार मित्रांनो, मी आरव. आज मी तुम्हाला संगीत, ध्वनी आणि नाद आणि स्वराचा अर्थ काय हे सांगणार. तर चला सुरू करूया. कालशास्त्र विशारद भाग 1 प्रवेशिका. पान क्रमांक 9. संगीत, गायन, वादन, नर्तन या तिन्ही कलांचा समावेश असलेल्या कलेस संगीत कला म्हणतात. संगीत रत्नकार ह्या ग्रंथातील संगीत या शब्दाची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. गीत, वाद्य तथा नृत्य त्रय संगीत तुमच्या येते. प्राचीन काळामध्ये प्रथम गायन, त्यानंतर वादन व शेवटी नृत्य असा क्रम मानला जात असे. ध्वनी. ध्वनी म्हणजे आवाज. दोन पदार्थ एकमेकांवर आपटल्याने व त्याच्या घर्षणामुळे अथवा पदार्थातील हवेमुळे ध्वनीची निर्मिती होते. हवा या माध्यमातून प्रवास करून ध्वनी आपल्याला ऐकू येते. संगीत कानाने ऐकण्याची कला आहे, म्हणून संगीतमध्ये ध्वनी सर्वात महत्त्वपूर्ण आहे. ध्वनीचे दोन प्रकार असतात: संगीतोपयोगी ध्वनी, संगीत निरुपयोगी ध्वनी. उदा. गोंगाट, कर्कशपणा. नाद. उत्पन्न होण्याच्या ध्वनीमध्ये जे ध्वनी संगीतास उपयुक्त आणि संगीतक्षम आहे त्यांना नाद असे म्हटले जातात. नादाचे दोन प्रकार असताना पहिला आहत नाद, दुसरा अनाहत नाद. आहत नाद आघाताने किंवा घर्षणाने उत्पन्न होणारे नादास आहत नाद असे म्हणतात. आहत नाद लेखनिका उपयोगासाठी असताना उद तबल्यावर हाताने काढलेली बोल अनाहत नाद समजले जातात. अनाहत नाद ऋषी, मुनी व योगी हे अनाकलनीय असा दिव्य गोष्टीसाठी उपयोगात आणतात. स्वर. जेव्हा एकदा नाद संगीतक्षम बनतो तेव्हा त्या नादास स्वर असे म्हटले जातात. कानाला मधुर लागण्याच्या व एकापेक्षा एक चढत जाण्याच्या विचित्र कंपनसंख्या असलेल्या नादास संगीताच्या भाषेमध्ये स्वर असे म्हणतात. हिंदुस्थानी संगीत पद्धतीमध्ये मूळ सर्वात स्वर 7 आहेत. स्वर सप्तकातील या मूळ 7 स्वरांना शुद्ध स्वर म्हणतात. हे स्वर असे षड्ज: रे, ऋषभ, ग गंधार, म मध्यम, प पंचम, ध धैवत, नी निषाद. शुद्ध स्वरांपेक्षा कमी किंवा जास्त उंचीवर वाजवणाऱ्या स्वरांना विकृत स्वर असे म्हणतात. ऋषभ, गंधार, मध्यम, धैवत व निषाद हे सर्व विकृत होतात. तर ह्याच्यानी संगीत, ध्वनी, नाद, स्वर यांचे अर्थ आपल्याला कळलेले आहेत. अजून व्हिडिओसाठी आरव कबरे या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.